Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. तर प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. हरे कृष्णा. आज सगळ्या एकत्रित भक्तांना दंडवत प्रणाम. आज आपण चौथ्या अध्यायातले मागच्या क्लासमध्ये आपण 38 आणि 39 असे 2 श्लोक बघितले होते. आणि आता चौथा अध्याय जो आहे ज्ञान कर्म संन्यास योग, यातले आता 3च श्लोक बाकी आहेत. ते शेवटचे 40, 41 आणि 42 हे आपण आज 3 बघणार आहोत. अशा पद्धतीने आपला भगवद्गीतेचा चौथा अध्याय समाप्त करू. तर ज्ञान कर्म संन्यास योग यातला आपण 40वा श्लोक आता बघूया. मी आधी वाचते, ज्याला कोणाला मागून पुन्हा एकदा रिपीट करायचंय करू शकता. अज्ञश्च अश्रद्धाधानः. थँक्यू प्रभुजी. अज्ञश्च अश्रद्धाधानः अज्ञश्च अंशध्यानादः धानः धानः च संशयः आत्मा विनश्यति. संशयेन आत्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो. नायं लोकोऽस्ति न परो. न सुखं संशय आत्मनः. न सुखं संशय आत्मनः. माताजी ट्रान्सलेशन पण वाचाल का? चष्मा लावतो. परंतु प्रामाणिक शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आधीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं की असे कोण आहेत व्यक्ती की ज्यांना भगवत प्राप्ती होऊ शकते. तर आपण ते बघितलेलं होतं की कोणाला भगवत प्राप्ती होऊ शकते, किंवा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कोण किंवा कोण आहे एलिजिबल ही भगवत प्राप्ती होण्यासाठी, हे आपण बघितलं होतं. आता हे पुढच्या श्लोकांमध्ये एकदम विपरीत भगवंत आपल्याला सांगत आहेत. ते म्हणजे असे कोण व्यक्ती आहेत की ज्यांना भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. तर इथे अशा 3 व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे. पहिलं आहे संशय आत्मा, ज्यांना कायम संशय असतो गोष्टींवरती. दुसरं आहे अज्ञश्च म्हणजे अज्ञानी आहेत. आणि तिसरे आहेत अश्रद्धान म्हणजे ज्यांना श्रद्धाहीन जे आहेत ते. जसे 3 व्यक्ती आहेत, एक संशयी, अज्ञानी आणि श्रद्धाहीन, असे 3 आहेत जे त्यांना कधीच भगवत प्राप्ती होत नाही.
का नाही होत? त्यांचे पतन होतं. कारण संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, असे इथे आपल्याला भगवंत सांगतात. तर जसं आपण बघितलं की 2 पायांच्या पशूंप्रमाणे ते असतात. कोण? जे संशयी असतात किंवा जे अज्ञानी असतात. पशु कसे असतात? ज्यांना फक्त खायचं, प्यायचं, झोपायचं, स्वतःचं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करायचं हेच ज्ञान असतं. त्यांना आत्म्याविषयी, परमात्म्याविषयी, या शरीराविषयी बाकी काही त्यांना ज्ञान नसतं. किंवा शरीराचा मूळ उद्देश काय आहे ह्याबद्दल त्यांना काहीच ज्ञान नसतं. तसंच मनुष्यही कसा असतो? 2 पायांच्या पशूंप्रमाणे श्रील प्रभुपादांनी इथे पर्पटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांना भगवान, आत्मा याविषयी ज्ञानच नसतं. नाहीतर त्यांना ते ज्ञान घ्यावं अशी कुठेही अपेक्षाही निर्माण झालेली नसते. त्यांना काय करायचं असतं? फक्त इंद्रिय तृप्तीसाठी, की म्हणजे कसं काही चांगलं खाल्लं तर कसं मला जिभेची माझ्यासाठी टंगची टेस्ट बड सॅटिस्फाईड होतील, किंवा मी शरीराची काळजी जास्तीत जास्त कशी घेऊ शकतो, सुंदर दिसण्यासाठी कुठले कुठले काय लेप लावू शकतो, किंवा केसांसाठी काही प्रोडक्ट, असे काही खूप सारे अशी अत्याधुनिक या मार्केटमध्ये सध्या बाजारात प्रोडक्ट्स आहेत ती वापरून, किंवा रेग्युलर व्यायाम करणं तर ठीक आहे, हे म्हणजे गरजेचंच आहे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी. पण म्हणजे कसं? त्यांना 2 पायांच्या पशूंप्रमाणे फक्त म्हटलंय की ज्यांना भगवान, आत्मा याविषयीचं अजिबातच ज्ञान नसतं. तर त्यांना काय होतं की ही मनुष्य देहाची प्राप्ती मला कशासाठी झालेली आहे याबद्दलही त्यांना काहीच माहित नसतं ना, त्यांना जाणून घेण्याचीही काही इच्छा असते. मग इथे म्हटलंय प्रभुपादांनी की पशुवत मनुष्यांना प्रमाणित शास्त्रांवर विश्वासही नसतो. म्हणजे त्यांचा विश्वासही या शास्त्रांवरती बसत नाही. कोणी सांगायला जरी गेलं त्यांना की अरे बाबा हे असं आहे, देह आणि आत्मा आणि परमात्मा काय आहे, भगवान काय आहे, हे जेव्हा त्यांना सांगायला कोणी गेलं तरी त्यांना ते ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. कारण ते त्यांच्या या भौतिक आयुष्यामध्ये इतके लीन झालेले असतात की त्यांना हेच सुख आहे, इंद्रिय तृप्ती करणं हेच सुख आहे असं त्यांना कायम वाटत असतं. तर इथे अजून एक शब्द त्यांनी वापरला आहे. आता बघा, संशयी म्हणजे कसं की अज्ञान ज्याला आहे, त्याला ज्ञानच नाहीये या गोष्टींचं, म्हणून त्याला अज्ञानी म्हटलं आहे. अज्ञानी आहे त्याच्याकडे संशय हा आधी पळत येतो. म्हणजे तो कायम कुठल्याही गोष्टीकडे बघताना त्याच नजरेने पाहणार, कुठल्या? संशयी नजरेने. म्हणून त्यांना संशय आत्मा असंच म्हटलेलं आहे. जो संशयी मनुष्य आहे, आत्मा म्हणजे असा मनुष्य जो कायम संशयी आहे. की इथे जर मी गेलो तर माझं काहीतरी वाईट तर होणार नाही ना, किंवा मला कोणी फसवणार तर नाही ना, किंवा हे शास्त्र सांगते कशावरून हे खरंच आहे, कशावरून या कृष्णाने केलेल्या लीला खऱ्या आहेत, हे मायथॉलॉजी तर नाहीये, मिथ म्हणजे खोटं तर नाहीये, हे कायम संशय. का? कारण ज्ञानाची कमी असल्यामुळे. म्हणून तो आधी अज्ञानी आहे आणि त्यामुळे तो संशयी आहे. आणि संशयी असल्यामुळे त्याची श्रद्धा जी आहे ती एका गोष्टीवर टिकत नाही, म्हणून तो श्रद्धा ही नाही आहे. सुरुवात कुठून झाली आहे? अज्ञानापासून. आता अश्रद्धान म्हणजे काय? की बघा, अश्रद्धानामध्ये सुद्धा 2 प्रकार इथे सांगितले जातात. ते कसे? की ज्यांना माहित आहे, नॉलेज आहे, शास्त्रांचं नॉलेज आहे, आता मी म्हंटल तसं, पण त्यांना श्रद्धा नाहीये. म्हणजे त्यांनी खूप कृष्ण कथा, कृष्णांच्या लीला, बाल्य लीला खूप ऐकलेल्या आहेत. नारद मुनींच्या कथा, नरसिंह प्रल्हाद यांच्या कथा, हिरण्यकश्यपू, नरसिंह भगवान यांच्या कथा, या सगळ्या कथा ऐकलेल्या आहेत, पण त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही, पूर्ण विश्वास नाहीये त्यांचा. म्हणजे शास्त्राचं ज्ञान असू शकतं पण पूर्ण विश्वास नसतो. का? कारण काय होतं, निरनिराळ्या व्यक्तींकडून निरनिराळ्या गोष्टी ऐकल्या जातात. ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते मग्न असतात. काय तर आज इकडचं ऐकू थोडंसं, उद्या थोडंसं चिन्मय मिशनचं ऐकू, उद्या थोडंसं इस्कॉन मध्ये काय सांगतात ते ऐकू, परवा जाऊन थोडंसं अजून कोणाकडून ऐकू, अजून तिसऱ्या व्यक्तीकडनं. आता आपण बघितलं तर भगवद्गीतेचेच कितीतरी प्रती आहेत, वेगवेगळे ट्रान्सलेशन लिहिलेल्या बाजारामध्ये, पण त्यातली आपण ही करतोय ती काय आहे? ऍज इट इज, जशी आहे तशी. तर त्यामुळे होतं कसं की निरनिराळ्या व्यक्तीकडून वेगवेगळं ज्ञान प्राप्त करण्यात मग्न असल्यामुळे कुठल्याही एका गोष्टीवर त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. आणि ते कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाच गोष्टीवर न टिकल्यामुळे काय होतं की ते त्यांची बुद्धी कायम विचलित असते, एका गोष्टीवर कुठेही स्थिर नसते. आणि त्यामुळे कसं असतं की ते खूप असे दे आर नॉट व्हेरी शुअर, म्हणजे ते परफेक्ट, त्यांना मी काय करतो हे योग्यच आहे का, आज मला 4 रेग्युलेटरी प्रिन्सिपल्स पाळायचे आहेत तर मी ते का पाळू, म्हणजे त्याच्याविषयी माहिती आहे मला सगळी का पाळायची आहे, पण श्रद्धा नाहीये, म्हणजे माझा पूर्ण ठाम विश्वास नाहीये. का? कारण मी निरनिराळ्या गोष्टींकडे बघतो आहे आज, किंवा मी बघते आहे, त्याच्यामुळे माझं एका गोष्टीवर ठाम नाही. त्यांना अश्रद्धान असं म्हटलेलं आहे.
आता त्यातच दुसरा अजून एक प्रकार येतो, तो काय आहे की ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, बरोबर, त्यांना शास्त्र सगळी वाचलेली आहेत, शास्त्राचं ज्ञान आहे, सगळी उपनिषद वाचली आहेत, भगवद्गीता वाचलेली आहे, सगळं त्यांनी वाचलेलं आहे. पण त्यांचा विश्वास असतो त्या ज्ञानावर. ओके, त्यांनी जे वाचले त्याच्यावर पहिले बघितले की त्यांचा ज्ञानावर वाचतं, तर त्यांना कसं वाटतं हे सगळं मायथॉलॉजी, खोटं असू शकतं का, असं त्यांना संशय काय. पण दुसरे आहेत त्यांना काय आहे, ज्ञानावर काही अंशी विश्वास आहे, पण भगवंतांविषयी संशय आहे. म्हणजे काय की हे ज्ञान घेत असताना जेव्हा त्यांना सांगितलेलं आहे की कृष्ण भगवान परमात्मा हे स्वतः आहेत आणि कशी जीवांची उत्पत्ती किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण भागवतम मध्ये बघतो, त्या बघत असताना त्यांच्या मनामध्ये काय असतो, भगवंतांविषयी त्यांना काय असतो, संशय आहे. म्हणजे देव सगुण आहे की निर्गुण आहे, इथून त्यांच्या आधी संशयाला सुरुवात होते. आणि ते काय असतात, नेहमी कन्फ्युज असतात. त्यामुळे मी जसं म्हटलं तसं भगवंतांच्या लीलाविषयी त्यांना डाऊट असतो. ते काय असतात, त्यांना संशय, दे आर ऑलवेज डाऊटिंग. प्रत्येक गोष्टीवर ते काय करतात, त्यांना शास्त्राचं ज्ञान आहे पण भगवंतांच्या अस्तित्वावरती त्यांना संशय आहे. असे लोक आहेत, त्यांना ही अश्रद्धा, म्हणजे अश्रद्धाधान असं म्हटलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, एखादं रॉकेट जेव्हा आपण हवेत सोडतो, त्या रॉकेटला हवेत जायला एक प्रकारचा एक पर्टिक्युलर वेग आवश्यक आहे. म्हणजे तो असा मी ऐकलेलं की 11 किलोमीटर पर सेकंद ह्या वेगाने जेव्हा ते रॉकेट वर जातं तेव्हा त्याची झेप उंच जाते. आणि जर हा म्हणजे त्यांनी स्पीड मेंटेन नसेल केला तर ते काय होतं, युटर्न घेऊन पण पुन्हा जमिनीवर येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे कसं होतं की ज्या वेळेला आपल्याला आध्यात्मिक ज्ञान आपण प्राप्त करतोय किंवा आपल्याला हळूहळू आता समजायला लागलेलं आहे, आत्मा, परमात्मा, शरीर, या सगळ्या गोष्टीचं जे ज्ञान आपल्याला हळूहळू उलगडत चाललेलं आहे, त्याच्यावर आपल्याला एक सर्टन अमाऊंट ऑफ श्रद्धा, म्हणजे एका पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ श्रद्धा आपल्याला त्याच्यावर असणं खूप गरजेचं आहे. तरच आणि तरच आपण ह्या भौतिक जगतामधून, या जन्म मृत्यू जरा व्याधी चक्रातून बाहेर पडू शकतो आणि आपण भगवत धामात परत जाऊ शकतो, जिकडनं आपण आलेलो आहोत. आणि ह्या इथपर्यंत पोहोचण्यासाठी ही श्रद्धा जी आहे भगवंतांच्या चरणाशी असणे हे खूप गरजेचं आहे. म्हणून ज्यांची श्रद्धा नाही त्यांना इथे अश्रद्धादान असं म्हटलं आहे. म्हणजे आधी तो अज्ञानी आहे म्हणून तो संशयी आहे आणि त्याच्याकडे अश्रद्धा पण आहे, म्हणजे तो श्रद्धाहीन पण होतो. त्याच्याकडे शास्त्रांचं ज्ञान आहे पण ते त्याचा पूर्ण त्याच्यावर 100% विश्वास नाही, अजूनही तो संशयी आहे. आणि असा जो आत्मा आहे त्याला तो काय असतो, त्याचं पतन होतं आणि तो कधीच भगवत धामात म्हणजे प्राप्ती करत नाही. उलट अशा मनुष्याला काय होतं, या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. हे कोण सांगताय, भगवंत स्वतः सांगतायत. कोणाला सांगतायत, अर्जुनाला. त्यामुळे दुसऱ्या शब्दात, संशयी मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. म्हणून व्यक्तीने गुरु शिष्य परंपरेतील महान आचार्याच्या चरणचिन्हाचे अनुसरण करून यशप्राप्ती केली पाहिजे. म्हणजे कुठेतरी नेऊन तुम्हाला तुमची श्रद्धा एका जागी स्थिर करणं आणि ती टिकवणं फार गरजेचं आहे. फार आपण आता 1, 2, 3 चौथा अध्याय पाहत आहोत, ज्याच्यामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग सांगताना ज्ञानाबद्दल सांगता आहेत. त्याच्यामध्ये अज्ञानी कोण आणि संशयी का व्यक्ती आहे, तो कसा आहे, आणि मग तो अश्रद्धाधान म्हणजे तो श्रद्धाहीन आहे. मग अशा व्यक्तीची कधीच आध्यात्मिक मार्गामध्ये गती होत नाही, त्याला स्थान नाही भगवंताच्या दारामध्ये, असं इथे भगवान स्वतः सांगतात. 41वा श्लोक आपण पाहूया. सॉरी, आता हे सांगत असताना एक मला जरा इथे तुम्हाला थोडीशी एक कथा सांगायची आहे नारद मुनींची. एकदा काय होतं की नारद मुनी वैकुंठातून भूलोकाला येतात. म्हणजे माणसाचा संशय कसा काम करतो, घरीची श्रद्धा कशी काम करते हे या कथेतून समजतं आपल्याला. नारद मुनी वैकुंठातून भूलोकाला येतात, आणि ती भूलोकात येतात आणि एका ब्राह्मणाला भेटतात आणि एका चांभाराला भेटतात. ते तर ब्राह्मणाला भेटतात, तर ब्राह्मण म्हणतो की, नारद मुनी म्हणतात मी वैकुंठातून आलो आहे. तर ब्राह्मण म्हणतात की मी आतापर्यंत माझे 1001 माझ्याकडे माझे डिसायपल्स आहेत, म्हणजे माझे भक्त आहेत. मी आतापर्यंत 5000च्या वरती यज्ञ केले आहेत. मी चतुर्वेदी आहे, म्हणजे मला 4ही वेदांचं पूर्ण ज्ञान आहे. आणि त्यामुळे मी कसं आहे, म्हणजे मला भगवत प्राप्ती लवकरच होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे मी भगवत धामाला पुन्हा लवकर जाऊ शकतो, असं नारद मुनींना ते ब्राह्मण सांगतात. मग नारद मुनी चांभाराकडे येतात. चांभाराकडे येतात आणि चांभाराला म्हणतात की, चांभार काय करतो, नारद मुनींना बघून खूप खुश होतो
त्यांच्या पाया पडतो आणि ते म्हणतं, सांभार असा रिॲक्ट होतो की अरे की माझ्याकडे मी तुमचे आभार मानतो की तुमचे चरण कमल माझ्या आज घरामध्ये लागले. म्हणजे मी खूपच म्हणजे स्वतःला खूपच मी असा पवित्र मानतो की चांगलं मानतो की जेणेकरून मला आज तुमची संगत मिळाली, म्हणजे तुम्ही माझ्यापर्यंत आलात. आणि तो सांभार त्यांना असं सांगतो की तुम्ही नारायणांसोबत कायम असता, त्यामुळे आज तुमची सोबत मला मिळाल्यामुळे मी खूप धन्य धन्य झालो आहे. मग सांभार त्यांना विचारतो, मला अजून किती काळ लागेल बरं नारायणाच्या दारी परत जायला? तर मग नारद मुनी काय करतात की नारद मुनी म्हणतात, मी वैकुंठाला जातो, नारायणांना विचारून तुम्हाला पुन्हा येऊन सांगतो. आणि सेम आन्सर ते ब्राह्मणालाही देतात की तुला मी नारायणांना विचारतो आणि सांगतो येऊन की तुला अजून किती वेळ आहे भगवत धाम जायला परत. तर नारद मुनी वैकुंठाला जातात आणि नारायणांना विचारतात की आम्ही असं ब्राह्मणाला भेटलो, चांभाराला भेटलो, तर या दोघांनी असं असं बोलणं झालं माझं, तर ह्यांना अजून किती वेळ, किती म्हणजे अजून किती जन्म लागतील तुझ्याकडे परत यायला, असं ते नारद मुनी नारायणांना विचारतात. तर भगवंत काय म्हणतात की ब्राह्मणाला कमीत कमी अजून 100 तरी जन्म घ्यावे लागतील माझ्यापर्यंत यायला. तर नारद मुनी खूप चकित होतात. नारद मुनी तर म्हणतात की अरे ब्राह्मणाकडे तर एवढं ज्ञान आहे, 4 वेदांचं ज्ञान आहे, त्याचे 1001 भक्त आहेत, 5000 त्याने आतापर्यंत यज्ञ केलेले आहेत. तरी त्याला भगवंत म्हणतात त्याला 1000 जन्म लागतील माझ्यापर्यंत, 100 जन्म लागतील माझ्यापर्यंत यायला. आणि कॉबलर म्हणजे चांभार किती वेळ घेईल तुमच्यापर्यंत यायला? तर ते म्हणतात चांभार ह्याच जन्मात माझ्याकडे पुन्हा येईल परत, म्हणजे तो भगवत धामात परत येईल म्हणून. तर मग नारायण काय सांगतात की तू आता पुन्हा जर जाशील भूलोकात आणि दोघांना भेटशील, तेव्हा त्यांना एक गोष्ट तू सांगशील की मी बघितलं, जेव्हा मी नारायणांना भेटायला गेलो तेव्हा मी असं बघितलं की नारायण जे आहेत ते त्या सुईच्या धाग्याच्या त्या धागा जिथून आपण ओवतो त्या होल टोकातून ते हत्ती हे करत होते, निडलच्या त्या टोकातून ते हत्तीला पास करत होते, म्हणजे त्या छोट्याशा एवढ्याशा ह्याच्यातनं. हे तू त्यांना खाली जाऊन सांगशील. तर मग नारद मुनी म्हणतात ठीक आहे. म्हणून ते नारद मुनी तर नाही ब्राह्मणाला भेटतात. आणि ब्राह्मणाला सांगतात की मी नारायणांना विचारलं, त्यांनी सांगितलं तुला अजून कमीत कमी तरी 100 लाईफ म्हणजे जन्म तुम्हाला लागणार आहेत भगवत धामाला परत जायला. तर मग ब्राह्मण खूप चकित होतो आणि एकदमच असा काय म्हणतात त्याला वैतागतो की अरे माझ्याकडे एवढं सगळं ज्ञान आहे, ह्याच्याविषयी त्याच्याविषयी एवढं सगळं आहे माझ्याकडे, पण तरी सुद्धा मला 100 जन्म लागतील. तर मग त्यांना थोडा संशय येतो, कोणाला? ब्राह्मणाला. तर ब्राह्मण नारायणांना विचारतात की नारद मुनींना विचारतात की मला सांगा, जेव्हा तुम्ही नारायणांना भेटायला गेलात तेव्हा ते काय करत होते? क्रॉस चेक करतायत तिकडे ते आता. तर तुम्ही नारायणांना जेव्हा भेटायला गेलात तेव्हा ते काय करत होते? तर नारद मुनी म्हणतात की जेव्हा मी गेलो त्यांना भेटायला त्यावेळेला ते सुईच्या टोकातून हत्तीला पास करत होते, म्हणजे हत्ती त्या सुईच्या टोकातून ते ओवत होते, इन शॉर्ट बघायला गेलं तर ब्राह्मण काय करतो की हसायला लागतो जोरजोरात. आणि ब्राह्मण म्हणतो हे काय, तू काही सांगतोस, तू एकदमच म्हणजे खोटं सांगताय तुम्ही मला, असं होऊच नाही शकत, सुईच्या टोकातून हत्ती कसा काय जाऊ शकतो? त्यामुळे तेवढे त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये नारद मुनी ओळखतात की या ब्राह्मणाला भगवंतावरती अजिबातच विश्वास नाहीये. म्हणून त्यांना समजतं की का नारायणांनी सांगितलं की ह्याला अजून कमीत कमी 100 जन्म लागणार आहेत ते. मग ते नारद मुनी काय करतात, सांभाराकडे येतात आणि सांभार त्यांना विचारतो की तुम्हाला भगवंतांनी काय सांगितलं की मी माझा परत जाणं कधी आहे भगवंतांच्या धामामध्ये? तर ते म्हणतात की तू ह्या जन्मामध्ये जाऊ शकतो असं मला भगवंतांनी सांगितलं. तर नारद मुनींना हे बघून आलेले बघून इकडे आणि मग नारद मुनी सेम सांभारही प्रश्न होतो, तुम्ही भेटायला गेलात नारायणांना तेव्हा ते काय करत होते? तेव्हा ते सांगतात की ते सुईच्या टोकातून हत्तीला पास करत होते नारायण म्हणून. तर ज्यावेळेला हे ऐकतं सांभार तेव्हा तो एकदम खुशीने असा नाचायला लागतो, एक्सप्रेसिव्ह मध्ये नाचायला लागतो. आणि त्याला असं खूप स्वतःच्या भगवंतांविषयी इतकं कौतुक वाटतं की अरे वा, की नारायण एका सुईच्या छोट्याशा टोकातून हत्तीला पास करत होते म्हणून. तर नारद मुनी विचारतात, जर खरोखरच विश्वास बसला मी काय सांगितलं त्याच्यावरती? तो बोलले हा, माझा विश्वास पूर्ण बसला तुम्ही काय सांगितलं त्याच्यावरती. कसा काय बसला? तर ते म्हणतात की अरे एवढं मोठं पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडाच्या ह्या बिया ज्या वेळेला जमिनीवर पडतात त्याच्यातूनच दुसरं पिंपळाचं झाड उगवतं. म्हणजे एवढूशा बी मध्ये एवढं मोठं पिंपळाचं झाड जर भगवंत ठेवू शकतात, तर ते एका सुईच्या टोकातून हत्ती कसा नाही जाऊ शकत, म्हणजे पास करू शकणार? तर ती ताकद त्यांच्यामध्ये आहे. तर तो सांभाराचा एक तो विश्वास आपल्या भगवंतांवरती बघून
काय होतं, नारद मुनी खूप खुश होतात आणि तो जो विश्वास आहे तोच काम करून जातो आणि तोच बघून नारायण असं म्हणतात की ह्या जन्मामध्ये नक्कीच हा जो चांभार आहे तो माझ्या भगवतधामी परत येईल म्हणून. त्यामुळे ह्या चांभाराला कुठलीच मोठी फिलॉसॉफी माहिती नव्हती, त्याने कुठलेच यज्ञ केले नव्हते, कोणी त्याचे भक्त नव्हते, त्याने 4 वेदही वाचलेले नव्हते, पण फक्त आणि फक्त त्याची श्रद्धा होती भगवंतांवरती. त्या श्रद्धेमुळेच तो आज भगवत धामात जाण्यासाठी एलिजिबल होते. म्हणजे मान्य होतं की भगवंतांना की हे भगवत धामात परत येतील. म्हणजे श्रद्धा देवावर असणं, निव्वळ श्रद्धा ही किती मोठं काम आपलं ह्या मनुष्य देह प्राप्तीचं किती मोठं जे आहे मिळालेलं संचित ते पार करून, जो गोल आहे आपला ते पार करून जाऊ शकतो. अशी ही कथा मला ऐकताना आज मिळाली होती ऐकायला, म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर आता आपण 41वा श्लोक बघूया पटकन. कोणी रिपीट करू शकता? योग संन्यस्त कर्माणम. हरे कृष्णा माताजी. योग संन्यस्य कर्माणम ज्ञान संच्छिन्न संशयम ज्ञाना संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि आत्मवंतम न कर्माणि निबंधन्ति धनंजय. निबंधन्ति धनंजय. हरे कृष्ण. ट्रान्सलेशन वाचा माताजी. एक मिनिट. हा, मी वाचू माताजी. हा. हरे कृष्ण. आपल्या कृष्ण. कर्मफलांचा त्याग करून जो भक्ती योग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधांनी बद्ध होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप महत्वाचे श्लोक आहेत ते शेवटचे तिन्ही, कारण ते या पूर्ण अध्यायाचं आपल्याला एक जिस्ट सांगणार आहेत. एक छोटासा पर्पट आहे, तो वाचते मी. श्रील प्रभुपाद की जय. साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो. कृष्ण भावना भावित असल्यामुळे भगवंतांचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो, म्हणून तो निस्संदेह कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होतो. इथे ते सांगता आहेत भगवान आपल्याला, भगवंत काय सांगता आहेत? योग संन्यस्त कर्माणम, म्हणजे कर्मयोगयुक्त भक्ती जी आहे आणि ज्याने त्याचा त्याग केलेला आहे. आपण पाहिलं होतं आधी सुद्धा, आपण बघितलेलं आहे की हे शेवटचे श्लोक आता तिथे काय सांगते आहेत? कर्मफळांचा कर्मयोग मुक्त भक्ती म्हणजे काय? कर्मफळांचा त्याग करायचा आहे आपल्याला, असं त्यांचं इथे म्हणणं आहे. तर कर्मफळांचा त्याग करणं असं लिहिलेलं आहे. तर ह्या आधी सुद्धा कृष्णांनी आपल्याला 3 प्रकारचे कर्म आहेत ज्याबद्दल सांगितलं. कोणी सांगू शकतं का 3 प्रकारचे कर्म काय ते? ओके. तर 3 प्रकारचे कर्म त्यांनी सांगितलेले आहेत आपल्याला. कर्म, विकर्म आणि अकर्म, या 3 विषयी सांगितले आहेत. त्याच्यापैकी विकर्म म्हणजे कर्म म्हणजे आपल्याला माहितीच आहे आपण काय करतो ते. विकर्म म्हणजे पापयुक्त कर्म, म्हणजे अशा ऍक्टिव्हिटीज की ज्या करणं योग्य नाही. आणि अकर्म म्हणजे अशी कर्म जी भगवंताला अर्पण आपण केलेली आहे, ती पापयुक्त कर्म नाही अशी. तर विकर्म करताना म्हणून काय होतं, या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी काय सांगितलेलं आहे? दिव्य ज्ञानाविषयी सांगितलेलं आहे. आता 4.9 जो वर्स आहे त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला काय सांगत आहेत की कर्म संन्यास योग ह्यातल्या 9व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं जात आहे की यज्ञार्थ कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. म्हणजे की श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील. ह्याच अध्यायामध्ये 9व्या श्लोकामध्ये कर्मबंधनातून मुक्त कसं राहता येईल हे भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि अशाच भक्तीला कर्मयोग मुक्त भक्ती असं म्हटलेलं जातं. म्हणजे कर्मबंधनातून तुम्ही ज्या वेळेला
कर्मफळांचा त्याग करता आणि कुठली कर्म करता ती सगळी मला अर्पण करता, त्याच वेळेला तुमच्या या जन्म मृत्यू जरा व्याधीतून मुक्ती होईल आणि या कर्मबंधनातून तुमची मुक्ती होईल, असं इथे आपल्याला भगवंत पुन्हा एकदा सांगत आहे. आणि तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. कोण? जो आत्मस्थित आहे. आणि ते अर्जुनाला इकडे धनंजय असं पुन्हा एकदा म्हणताय. धनंजय म्हणजे ऐश्वर्य विजयी अर्जुना, त्याच पुन्हा एकदा नाव भगवंत धनंजय असे घेत आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं आता 42वा श्लोक आपण बघूया. तस्मात् ज्ञान संभूतः तस्मात् ज्ञान संभूतम हरे कृष्ण. तस्मात् ज्ञान संभूतम हृदस्थं ज्ञानासीनात्मनः हृदस्थ ज्ञानसीनात्मनः छित्त्वैनं संशयं योगम् चित्वैनं संशयं योगम् आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. त्याचं ट्रान्सलेशन मी रीड करते. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शास्त्राने कापून टाकले पाहिजे. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. हा 42वा 41 42 आपण एकत्रच आता पाहूया. 41 मी थोडस तुम्हाला आता एक्सप्लेन म्हणजे आपण बोललो. आता आपण ह्या दोन्ही कर्मसन्यास योग हे सांगताय त्याच्यामध्ये कसं आहे आणि त्याच्यातून तू पुढे काय कर अर्जुनाला 42व्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत आता. तर या अध्यायाच्या सुरुवातीलाच आपण काय बघितलं, आता आपण बघितलं ना कर्मबंधनातून मुक्ती कशी होईल हे भगवंतांनी आपल्याला सांगितलं. तर ह्या अध्यायामध्ये पुढे गेल्यानंतर आधी म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा सांगतायत की भगवंत जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न येती मामेतीच अर्जुन. म्हणजे की माझे जन्म आणि कर्म हे सगळं इतकं दिव्य आहे आणि ह्यातलं दिव्यत्व जो जाणेल, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः, जो हे तत्व जाणेल, तत्वतः हे जाणेल की माझा जन्म आणि कर्म हे सगळं दिव्य आहे, तो पुन्हा या भौतिक जगतात पुनर्जन्म घेणार नाही. पुनर्जन्म न येती माम येती स येती अर्जुन. म्हणजे पुनर्जन्म घेणार नाही. कोण? जो मला कर्म आणि जन्म हे सगळं किती दिव्य आहे आणि त्या दिव्यत्वाने जो मला जाणेल तो पुनर्जन्म कधीच घेणार नाही, असे इथे भगवंत सांगतात. आणि हे ज्ञान घेतल्यावर आपण जेव्हा या भौतिक जगतात कार्य करतो ना, तेव्हा आपण काय करतो, असं अपेक्षित आहे आपल्या जीवांकडनं की आपण ज्या वेळेला एखादं कार्य इथे करत असतो तेव्हा आपण ते कसं केलं पाहिजे आहे की ते ज्ञानाच्या आधारावर केलं पाहिजे. कुठल्या ज्ञानाच्या? त्या शास्त्रांनी, भगवंतांच्या वचनांनी जे आपल्याला ज्ञान मिळतं आहे आज, त्या ज्ञानाच्या आधारावर आपण कर्म करणं आपल्याकडनं अपेक्षित आहे. तरच आपण भगवंतांचा जन्म आणि कर्म हे सगळं कसं दिव्य आहे हे त्यातून आपण जाणू शकतो. आणि त्यालाच आपण म्हणजे कर्मफल त्याग ज्याला म्हटलेलं आहे ते आपल्याला करणं सहज शक्य होईल. किंवा जेव्हा आपण ह्या दिव्य आध्यात्मिक ज्ञानाचा आपण त्या चक्षुंनी, ज्ञानचक्षुंनी आपण त्याचा उपयोग करू आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, तेव्हा जसं एखादा फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, एखादा मुलगा पेन्सिल तोंडात घालतो सारखा किंवा कंपास तोंडात घाल किंवा कुठली एखादी खराब वस्तू सारखी तोंडात घालतो, त्याला पालक काय सांगत असतात, अरे तोंडात नको घाल, लागेल तुला किंवा घशात जाईल, पोटात जाईल, असं पुन्हा पुन्हा पालक सांगत असतात, ओरडत असतात. पण तरी पण काय करतं ते मूल, काय करतं, इझिली ते गिव्ह अप नाही करत, ठेवत नाही ते, हो ना. पुन्हा नजर चुकवून, आपली नजर जरा चुकली की पुन्हा ते तोंडात घालायला सुरुवात करणार. तसंच काय आहे की आपण ज्या कुठल्याही ज्या न करण्यासारख्या, शास्त्रात न लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या काय म्हणतात त्याला, म्हणजे शास्त्रांनी त्या गोष्टी करण्यास आपल्याला मनाई केलेली आहे की ह्या चांगल्या नाहीयेत, त्या करू नका. तसंच आपण एखाद्या लहान मुलांसारखं पुन्हा पुन्हा त्या करत असतो, है ना. तसं लहान मूल ओरडेपर्यंत, सांगेपर्यंत, पुन्हा पुन्हा सांगेपर्यंत चुकीच्या गोष्टी तोंडात घालणं, पेन्सिल तोंडात घालणं किंवा या गोष्टी करत असताना, त्याचप्रमाणे आपल्यालाही आपणही त्याच नॉनसेन्स गोष्टी ज्या आहेत, ज्या करणं अपेक्षित नाही आपल्याकडनं, त्या आपण पुन्हा पुन्हा करत असतो.
है ना. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्याऐवजीच त्या मुलाला आपण त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं किंवा त्याला एखादं खेळणं दिलं किंवा तोंडात द्यायला एखादा पेढा, लाडू असं काहीतरी दिलं, तर तेव्हा काय होईल, त्याची तीच सवय जी आहे, पण ती चांगल्या प्रकारे वापरली जाईल. राइट. त्याचप्रमाणे भक्तियोगामध्ये काय आहे, भक्तियोग आपल्याला हेच शिकवतं काय, की एका चुकीच्या गोष्टी करण्याचं टाळण्यासाठी आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा काय करा, एक चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. चुकीची गोष्ट करण्यामध्ये आपली एनर्जी जाते, हे आपल्याला कधी कळतं, की जेव्हा आपल्याला ज्ञान आहे शास्त्रांचं, भगवंत आपल्याला काय सांगत आहे किंवा ही गोष्ट चूक आहे हे आपल्याला जेव्हा माहित होतं, त्याच वेळेला आपण ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. राईट. तशाच पद्धतीने मग भक्तियोग आपल्याला काय सांगतो, की ही चुकीची गोष्ट तुम्ही एखाद्या चांगल्या पद्धतीने करा. कर्मफल त्याग करणं म्हणजे आता आपण जे बघितलं त्याच्या म्हणजेच काय, की इंद्रिय तृप्तीसाठी ज्या लागणारी कार्य आहेत त्याचा त्याग करा. स्वतःच्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी लागणारी जी कार्य आहेत त्याचा त्याग करा आणि त्याऐवजी काय करा, की आपण जेव्हा म्हटलं की चांगली टेस्ट द्या त्याला, इन द सेन्स लहान मुलांना एखादं खेळणं खेळायला द्या किंवा एखादा पेढा खायला द्या, पौष्टिक जेवण द्या. त्याच पद्धतीने भगवंतांनी अशी जी कार्य जी भगवंतांच्या इंद्रियांची तृप्ती होते, की ज्याच्यातून भगवंतांनी सांगितलेल्या वचनांची इच्छापूर्ती होते, त्यांच्या उपदेशाप्रमाणे ती कार्य असतात, त्याचा आपण अवलंब करावा आणि तीच करावी. म्हणजे एखादी गोष्ट ज्याला म्हणतात की भोग असतात ना, आपण ज्याला इंद्रिय तृप्ती करतो, ते भोगांमुळे काय होतात, रोग होतात आणि मग ते रोग दूर करण्यासाठी आपण काय करतो, योगाकडे वळतो. राईट. त्यामुळे म्हणजे आपण शरीर शुद्धीकरणासाठी आपण खूप काही तेलकट पदार्थ खाणार वर्षभर म्हणा किंवा खूप तिखट, खूप असे आंबट असे पदार्थ आपण खाणार आणि वर्षात एकदा कधीतरी जण आपण पंचकर्म करून घेणार, है ना. ते पंचकर्म करण्यामध्ये काय करणार, आपण पूर्ण बॉडी आपली आतून क्लीन्स करून घेणार. तर तेच करण्याआधी काय म्हटलं त्यांनी, की भोग असतात ते आपल्याला रोग आणतात आणि मग ते रोग दूर करण्यासाठी आपण योग करत असतो. सगळ्यांच्या बाबतीत हे खरं नसतं. काहींचे शरीरच तशी असतात की जी आधीपासून योग करण्यासाठी बनलेली असतात. पण सांगायचा अर्थ असा की बऱ्याच अंशी एका पर्टिक्युलर टाइम नंतर मनुष्याचं शरीर हे करायला सुरुवात करतं. इन द सेन्स वयाच्या 15-16व्या वर्षी नियमित योग करणारे खूप कमी दिसतात, पण 30-35च्या पुढचे आलेले नियमित योग करणारे जास्त दिसतात. का? कारण मीन वाईल त्यांनी ह्या जर्नीमध्ये काही ना काहीतरी असं एक्सपिरियन्स केलं असतं. कुठेतरी गुडघेदुखी सुरू झालेली असते, कुठेतरी मानेचं दुखणं सुरू झालं असतं, कुठेतरी ऑफिसमध्ये बसून बसून पाठीचं दुखणं सुरू झालं असतं आणि मग त्या काय केलं जातं, ह्या योगाकडे वळणं किंवा अजून दुसऱ्या काही पद्धती अवलंबायला सुरुवात होते. पण त्याच्याऐवजी आपण थोडीशी काळजी आधीपासूनच जर घेतली तर ते योग्य होतं. त्याचप्रमाणे इथे म्हटलेलं की ज्ञानीजनांचा मार्ग म्हणजे काय, तो एकच आहे. काय तर भगवंतांच्या वाणीला त्यांनी दिलेल्या उपदेशाला धरूनच ती केली पाहिजेत. हा एकच ज्ञान, तुम्ही ज्ञानी आहात हे कसं कळतं, की जर तुम्ही भगवंतांच्या उपदेशाचं यथासांग पालन करत आहात, तुम्ही प्रयत्न करत आहात ते करण्यासाठी, तरच तुम्ही ज्ञानी आहेत असं तुमचं पण म्हणू शकतो की आपण ज्ञानी आहोत. अदरवाईज आपणही 2 पायांच्या पशूंप्रमाणे जीवन जगत आहोत असं आपण म्हणू शकतो. कारण अज्ञानाचा तो सिम्बॉल आहे. अज्ञानी म्हणजे कोण हे त्यांनी सांगितलं, आपण मगाशी बघितलं. तो संशयी असतो आणि तोच श्रद्धाहीन पण असतो. तर त्याचा इथे असं आपण बघितलं. तर 4.42 मध्ये म्हणजे 42वा आता शेवटचा वर्ष आपण बघूया. तर शेवटच्या मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे आता बघितलं तर, की आपला जन्म होतो, हो की नाही. आपला जन्म ज्या वेळेला होतो तेव्हा आपण जेव्हा जन्माला येतो बाळ, तेव्हा आपण अज्ञानी असतो. आपल्याला क ख ग ग 2+2 4 1 2 3 4 10 100 आकडे आपल्याला माहिती नसतात. पण आपण जसे जसे मोठे होतो तेव्हा आपल्याला पॅरेंट्स कडनं आपल्याला आई बाबा हे बेसिक शब्द बोलायला शिकतो आपण. नंतर जसं आपण शाळेत जातो तसं आपण अजून फर्दर एज्युकेशन घेत जातो आणि ते ज्ञान प्राप्त आपण करतो. पण ते तसं काय बघितलं गेलं तर आध्यात्मिक ज्ञान पण काय आहे, आपण त्याच पद्धतीने आध्यात्मिक ज्ञान पण अनुकूल करून घेतलं पाहिजे आता स्वतःसाठी. इन द सेन्स आपल्या शाळेमध्ये भगवद्गीता किंवा ह्या शास्त्रांचं कुठेही शिक्षण दिलं जात नाही. पण जसं जसं आपण आता ह्या माध्यमातून एकत्र जोडले गेलो आहोत, त्याप्रमाणे आपण एकत्र जर जोडले गेलोय, असेच कायम शोधत राहिलो, तर आपल्याला आध्यात्मिक ज्ञानासाठी पण आपण स्वतःचं मन बुद्धी आपण काय करतो, अनुकूल बनवतो. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये सगळ्यात मोठं अज्ञान काय आहे, तर मी एक शरीर आहे आणि हेच आधी सगळ्यात मोठं अज्ञान आहे. आणि ते अज्ञान असल्यामुळे आपण काय करतो, शरीराभोवतीच आपलं सगळं वलय असतं. म्हणजे त्या इंद्रिय तृप्तीसाठीच आपण कायम लीन असतो.
तर आता आपण 42वा श्लोक बघितलं, तर त्याच्यामध्ये योगम उत्तिष्ठ उत्तिष्ठ आतिष्ठ उत्तिष्ठ भारत, म्हणजे भारत म्हणजे हे भरत वंशजा. कृष्ण आता शेवटच्या वर्षमध्ये अर्जुनाला उपदेश करतायत. आता काय सांगतायत ते, की उठ हे अर्जुन, उठ आणि लढाई कर, युद्धाला सज्ज हो हे भरत वंशजा, उठ, स्थित हो, आतिष्ठ म्हणजे स्थित हो. कशामध्ये स्थित हो? योगम, योगामध्ये स्थित हो, आणि युद्धाला सज्ज हो हे भरत वंशज. असं त्या अर्जुनाला आता भगवंत उपदेश करत आहेत. कारण आपण पहिल्या वर्षमध्ये बघितलं होतं की कसं अर्जुनाने पूर्ण आपलं गांडीव त्याच्या हातातून पडतं आणि कसं तो अज्ञानामध्ये गुंतत जातो. तोच हा रिलेशन इकडे आतापर्यंत आपण पाहतो अजूनही. तर तस्मात म्हणजे काय? म्हणून म्हणतो ना आपण, डेअरफॉर इंग्लिशमध्ये जसं म्हणतो तसं तस्माद म्हणजे म्हणून, अज्ञान संभूत म्हणूनच अज्ञानाने उत्पन्न झालेल्या हृदयात स्थित असलेल्या ज्ञानाच्या शस्त्राद्वारे तू काय कापून टाक? संशय पूर्ण तुझा कापून टाक. चित्वेन म्हणजे भगवान इथे काय सांगतात अर्जुनाला, की तस्मात म्हणजे म्हणूनच. ते कन्क्लूड करतात आता शेवटचा वर्ष असल्यामुळे. अज्ञानामुळे संशय उत्पन्न होतो आपण बघितलं, आणि अज्ञान कुठे स्थित असतं? तर ते हृदयात, हृदयस्थ म्हणजे हृदयात स्थित असलेल्या अज्ञानाच्या, म्हणजे अज्ञानही कुठे असतं? हृदयातच स्थित असतं. आणि त्या हृदयामध्ये काय असतं? आणि हेच हृदय भगवंतांमध्ये आपण काय केलं पाहिजे? आसक्त केलं पाहिजे, म्हणजे तिकडे अज्ञान टिकू शकत नाही. आता भगवंत इथे अर्जुनाला काय सांगता आहेत? तर तुझ्या ज्ञानरूपी तलवार ते उचलायला सांगतायत. का? कारण अज्ञानाने अर्जुन पूर्ण संशयाने ग्रस्त झालेला आहे. जर मी हे युद्ध केलं तर काय काय होईल याची त्यांनी कितीतरी कारणं भगवंतांना दिली. तर आता इथे भगवंत अर्जुनाला काय सांगतायत, की तू ज्ञानरूपी तलवार उचल. आणि कशासाठी? तर हा संशय जो आहे तो तुझ्या ज्ञानरूपी तलवारीने कापून टाक, असं अर्जुनाला ते सांगतायत. तर ज्ञानरूपी तलवारीने अज्ञानरूपी संशयाला काप, असा आदेश भगवंत अर्जुनाला देत आहेत. आणि भगवंत इथे योगामध्ये स्थित हो असे म्हणत आहेत. तोच आहे भक्ती योग. म्हणजेच काय सांगतात भगवंत, तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो, आणि तुझे अज्ञान, संशयी अज्ञानामुळे तुला आलेला जो संशय आहे त्याला या ज्ञानरूपी तलवारीने त्याचं काप, म्हणजे त्याला पूर्ण विनाश करतेच, असं भगवंत सांगताय. तर अर्जुनाचं अज्ञान आपण, मी म्हटल्याप्रमाणे आपण पहिल्या अध्यायात आता बघितलं मागे, की त्याने कसं काय काय कारण सांगितली, आणि तेच भगवंत आता काय करतायत? दूर करण्यासाठी अर्जुनाला सांगताय. तर इथे अजून ह्या पर्पटमध्ये मोठा आहे हा पर्पट भगवंत लिहिलेला श्रील प्रभुपादांनी. त्याच्यामध्ये द्रव्यमय यज्ञ, ज्ञानमय यज्ञ असं बरंच काही इथे भगवंतांनी आपल्याला आपलं प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं आहे. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे, आणि हे परिपूर्ण ज्ञान तो विना प्रयास प्राप्त करू शकतो. असे ज्ञान लाभदायक आहे, कारण असा ज्ञानी मनुष्य सहजपणे भगवंतांचे दिव्य कर्म जाणू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला जसं मध्ये श्लोक सांगितला, की जो माझा जन्म आणि कर्म हे दिव्य आहे हे जाणतो, तो का श्रेष्ठ आहे? कारण तो पुनर्जन्म घेत नाही. तर इथे काय सांगितलं आहे? द्रव्य आपण बघितलं, द्रव्यमय यज्ञ म्हणजे द्रव्य म्हणजे भौतिक वस्तू वापरून केला झालेला आहे जाणारा यज्ञ. तर ते कशा असतात? सगळ्या जड वस्तू असतात त्या. म्हणून काय, ते केवळ भोग जेवला असतो त्यावेळेला द्रव्य वापरलं जातं. त्यामुळे द्रव्य यज्ञ, द्रव्यापासून केलेला यज्ञ पण आपण त्याला जड म्हणू शकतो. पण इथे दुसरा आहे ज्ञानमय यज्ञ. म्हणजे काय? आपली चेतना जी आहे, आपला कॉन्शियसनेस जो आहे आणि ज्ञान, हे दोन्ही भगवंतांना जर जोडलं तर ते सगळं कसं भगवंतमय होऊन जातं. म्हणून ज्ञानमय यज्ञ जो आहे तो श्रेष्ठ आहे असं पण इथे म्हटलेलं आहे. तर आता हे सगळं पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्याला सोडायचं काही नाहीये. लक्षात घ्या सगळ्यांनी, आपल्याला सोडायचं काही नाहीये, पण जे आहे ते भगवंतांच्या चरणी जोडायचंय आपल्याला. आपल्याकडे जे काही आहेत, ज्या आपल्या सवयी आहेत, जे आपलं डेली रुटीन आहे, ते कसं आपण हळूहळू करून भगवंतांच्या चरणाशी जोडू शकतो. दिवसभरातली आपली सगळी कार्य, ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि तरच हे जे आहे त्याला ज्ञानयज्ञ असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही कायम तुमची बुद्धी, मी कसं हे काम भगवंतांच्या चरणी, भगवंताच्या सेवेसाठी वापरू शकतो, ह्याचा विचार करण्यासाठी जेव्हा आपण लावतो तेव्हा त्याला ज्ञानयज्ञ असं म्हटलं जातं. त्यामुळे, आणि आता बरं दुसरी गोष्ट म्हणजे काय याच्यात सांगतायत, की प्रमाणित आध्यात्मिक गुरु शाश्वत काळापासून चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील असतो, आणि भगवंतांनी लक्षावधी वर्षापूर्वी जे ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले त्या ज्ञान मार्गातून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही. म्हणजे हे कार्य करण्यासाठी
हे आपल्याला ज्ञानचक्षु देण्यासाठी, आपलं अज्ञान दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांना आपल्या ह्या जर्नीमध्ये, ह्या प्रवासामध्ये गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप मोठी गरज आहे गुरूंची. या ज्ञान मार्गामध्ये, ह्या भक्ती योगामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर आपण म्हणू की एकटं मी करून भगवद्गीता मला समजेल किंवा बसून मी देवाचं नामस्मरण दिवसभर करू शकेन, तर ते काही अंशी शक्य आहे, असं नाही की नाही शक्य. पण जेव्हा आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, या मार्गामध्ये गुरूंचा साथ जोडली जाते, त्यावेळेला आपल्या डोळ्यांवरचं किंवा पडलेलं काय म्हणतात त्याला, डोळ्यात आपल्या ते ज्ञानाचं अंजन घालतात. म्हणजे हे ज्ञान अजून आपल्याला जास्त क्लिअर व्हायला लागतं. त्यामुळे ही गुरूंची कृपा असणं या ज्ञानात, ह्या मार्गामध्ये खूप 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 गरजेचं आहे. आणि म्हणूनच काय म्हणतात, श्री भगवान हे निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे. ज्याला हे ज्ञान झाले आहे तो भगवद्गीतेच्या अध्ययनाच्या आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे. अशा रीतीने भगवद्गीतेच्या ज्ञान कर्म संन्यास योग नामक 4थ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. म्हणजेच काय, त्यामुळे आपल्या हृदयात जे काही संशय आहेत ते आपण या भगवद्गीतेच्या ज्ञानाने नष्ट करूया सगळ्यांनी, आणि भगवंतांच्या चरणी आपला ध्यान, ज्ञान हे सगळं जे काय आहे ते स्थित करूया. आणि यातच आपलं कल्याण आहे हे आपण समजून घेऊया. कारण हे ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये ज्ञानावरती खूप भर दिली गेली आणि अज्ञान काय हेही सांगितलं गेलं. त्यामुळे ज्ञान हे एकच आहे की आपण काय केलं पाहिजे, भगवंतांच्या चरणी भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठी हे सगळं स्थित करावं, स्थिर करावं, हेच आहे ज्ञान. आणि ह्यातच आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. त्यामुळे एवढं बोलून मी विराम घेते इथे. आणि अशा प्रकारे आपला भगवद्गीतेचा 4था अध्याय जो आहे ज्ञान कर्म संन्यास योग, हा आपण आज इथे पूर्ण केला आहे. प्रभुपादांच्या आशीर्वादाने, गुरु महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा आज इकडे संपवलेला आहे. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा माताजी. खूप सुंदर रीतीने तुम्ही समजून सांगितलं ज्ञान अज्ञानाबद्दल. म्हणजे आपले जे काही कर्म आहेत, आपण जे काही दिवसभराचे कर्म करतो त्या सगळ्यामध्ये म्हणजे सेंटर ऑफ लाईफ आपला कृष्ण ठेवून आपण जे कर्म केले तर नक्कीच ज्ञानयुक्त कर्म होतील. आणि त्याला जर आपल्याला साथ गुरूंची मिळाली तर अजून आपण भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकतो. बरोबर माताजी. हरे कृष्णा. थँक्यू सो मच. हे सगळं श्रील प्रभुपादांनी त्यांच्या परपटमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे अजून ते वाचताना आणि ऐकताना अजून ते सोपं करून आपण जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येऊन एकमेकांसोबत ते जेव्हा त्याचं अध्ययन करतो तेव्हा जास्त चांगलं समजते काय सांगितलं आहे आपल्याला. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. खूप छान एक्सप्लेन केलं. हरे कृष्ण सुंदर माताजी. थँक्यू फॉर युअर प्रेझेन्स टुडे. हरे कृष्ण. सॉरी लास्ट टाइम मी मिस केलं, पण नाही खरंच आहे खूप छान एक्सप्लेन केलं. आणि ती स्टोरी पण खूप आवडली नारद मुनींची जी सांगितली. असंच गुरुरूपाने तुमच्याकडून आम्हाला ज्ञान प्राप्त हो आणि आमचंही कल्याण हो. खूप छान. गुरु आपले सगळ्यांचे इथे गोपीनाथ प्रभू जे आहेत त्यांच्या कृपेमुळे हे सगळं मलाही अभ्यास करता आला त्या निमित्ताने. त्यामुळे त्यांचे पहिले आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम राहो. नक्कीच. पण सध्या तुम्ही आमच्या गुरु आहात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान ज्ञान मिळालं. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. थँक्यू माता. खूप चांगलं एक्सप्लेन केलं. आणि आता आपला 4था अध्याय संपलेला आहे. तर पुढच्या वेळेस जसं आपण नेहमी करतो आपण समराईज करूया. म्हणजे पहिला श्लोक काय, दुसरा श्लोक काय, तिसरा श्लोक काय, म्हणजे ते सिक्वेन्स लक्षात राहील. तर पूर्ण 4था अध्याय आपण सार रूप मध्ये एका सेशन मध्ये पाहूया.
विल डू नेक्स्ट वीक आपण मग ते करूया. तर खूप खूप धन्यवाद माता. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. खूप खूप धन्यवाद संधी दिल्याबद्दल प्रभूजी. हरे कृष्ण. प्रणाम माता. दंडवत प्रणाम सर्वांना. खूप खूप धन्यवाद. तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या आठवड्यात आपण भगवद्गीता 4था अध्यायाचा सार साठी पण भेटूया. हरे कृष्णा.